तुझ्या हाती माझ्यावती औदुंबर वसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले। असा आपला 2000 पायऱ्यांचा टप्पा पूर्ण झालेला आहे। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले। जय गिरनारी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल चिका अनफिल्टरमध्ये। नमस्कार मित्रांनो, 10,000 पायऱ्यांचा थरार, डोळ्यांचे पारणं फिरणारा निसर्ग आणि अलख निरंजनचा जयघोष। आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि तितकाच अंगावर काटा आणणाऱ्या प्रवासाला, म्हणजे गिरनारची वारी। आमचा हा प्रवास कसा होता, आम्ही कुठे राहिलो आणि गिरनारला जाताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, हे सगळं अगदी सोप्या भाषेत आजच्या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे। तर चला मग निघूया। आमच्या या प्रवासाची सुरुवात झाली मुंबईच्या वांद्रे स्टेशनपासून। वांद्रे हे वेरावळ अशी एक स्पेशल ट्रेन सुटते। ही ट्रेन वांद्रे स्टेशनपासून सुटून ती प्लॅटफॉर्मवर आधीच उभी असते, त्यामुळे तुम्ही अगदी आरामात जाऊन ट्रेनमध्ये बसू शकता। या ट्रेनची वेळ आहे दुपारी 12:45 खरं तर आम्ही आधी गिरनार आणि नंतर सोमनाथ करायचं ठरवलं होतं, म्हणून आम्ही थेट जुनागड स्टेशनला उतरलो। जुनागडला पोचायला साधारण पहाटेचे 5:15 वाजले होते। मुक्काम जरा जास्त दिवसाचा असल्यामुळे आमच्याकडे सामान खूप होते। स्टेशनच्या बाहेर येताच आम्हाला शेअरिंग रिक्षा मिळाल्या आणि फक्त 200 रुपयाच्या आत 8 जणांचं सामानासह रिक्षावाल्याने थेट हॉटेलवर सोडले। आम्ही गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेले हॉटेल मंगलम हे बुक केले होते। स्टेशनपासून हे हॉटेल अगदी जवळ आहे आणि पायथ्यापासून देखील। इथे राहण्याची उत्तम सोय आहे आणि जेवण तर काय सांगू, अगदी घरगुती आणि चवदार। आपल्याला हॉटेल बाहेरनं पण गिरनार पर्वत खूप सुंदर पाहायला मिळतो। जर तुम्हाला हॉटेलचा पूर्ण पत्ता आणि डिटेल्स हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा। चढाई करण्यापूर्वी विश्रांती हवी म्हणून आम्ही हॉटेलमध्येच उपलब्ध असलेली साधी हलकी छान डाळ खिचडी खाल्ली, थोडा वेळ आराम केला। हॉटेल पर्वताच्या अगदी पायथ्याशी असल्याने 5 मिनिटाच्या अंतरावर असल्याने आम्ही खूप मोठी सोय झाली। रात्री 12:30 वाजता आम्ही पूर्ण तयारी करून बाहेर निघालो। मित्रांनो, महत्त्वाची टीप म्हणजे आधारासाठी आपण काठी घ्यायला विसरू नका। ती फक्त 50 रुपयाला मिळते आणि जाताना आपण परत केली तर आपल्याला 20 रुपये परत देखील मिळतात। तुमची काळजी नक्की घ्या। सगळ्यात पहिलं म्हणजे प्लास्टिक। कचरा होऊ नये म्हणून वर प्लास्टिक नेण्यास पूर्णपणे बंदी आहे। गेटवरच तुम्हाला प्लास्टिकच्या बाटल्या किंवा पिशव्या कचरा कुंडीत टाकाव्या लागतील, त्यामुळे सोबत स्टीलची बाटली किंवा कापडी पिशवीच ठेवा। तर ज्यांना 5000 पायऱ्या चढणे शक्य नाही त्यांनी रोपवेची उत्तम सोय आहे। रोपवेने तुम्ही थेट पहिल्या शिखरापर्यंत पोहोचू शकता। रात्री चढताना गुरु शिखरावर खूप थंडी, पहिल्या शिखरापर्यंत तुम्हाला दुकाने मिळतील पण पुढे दुकाने नाहीत। कमंडलू कुंड येथे तुम्हाला प्रसाद आणि पाणी मिळेल। चढताना कोणतीही स्पर्धा नाही। वेळेचे नियोजन असे करा की मंदिर बंद होण्यापूर्वी तुम्ही तिथे पोहोचाल। खूप त्रास होत असेल तर तुम्ही डोलीने सुद्धा जाऊ शकता। हा व्हिडिओ गिरनार चढण्यासाठी मुख्य 3 पर्याय आहेत। पहिला म्हणजे पायऱ्या चढून जाणे, एकूण 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात। डोली, जर कोणाला चालणे शक्यच नसेल तर डोली ही संपूर्ण प्रवासात उपलब्ध असते। आणि तिसरा पर्याय म्हणजे रोपवे। हा रोपवे पहिल्या 5,000 पायऱ्यांपासून म्हणजेच अंबा माता मंदिरापर्यंत असतो। रोपवेमधून दिसणारा निसर्ग आणि नजराणा खूपच अप्रतिम असतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, रोपवे हा संपूर्ण हवामानावर अवलंबून असतो। जास्त वारा किंवा पाऊस असला तर रोपवे सुरक्षिततेसाठी बंद केला जातो। तुम्ही उडान खटोलाच्या ऑफिशियल साईटवरनं रोपवे बुक करू शकता। जर रोपवे कसा बुक करायचा यावर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करायला विसरू नका। वर चित्रात दिसणारे दार हे जर तुम्ही रोपवेने जाणार असाल तर ते आहे प्रवेशद्वार आहे। हा रोपवे सकाळी 7 वाजता चालू होतो आणि रेट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेत। आम्ही मात्र मनाशी संकल्प केला होता की 10,000 पायऱ्या
चालतच पूर्ण करायच्या. परतीच्या प्रवासात आम्ही 5,000 पायऱ्या चालून आलो आणि पुढे रोपवेचा आनंद घेतला. रात्री 12:30 वाजता आम्ही पहिल्या पायरीशी पोहोचलो, जिथे हनुमंत रायाची मनोभावे पूजा केली, आरती केली आणि आमचा प्रवास सुखाचा सुरक्षित होऊ दे अशी प्रार्थना करून आम्ही नारळ फोडला आणि अलख निरंजनच्या जयघोषात आम्ही गिरनार प्रवासाचे पहिले पाऊल टाकले. आणि अशा प्रकारे आमच्या गिरनार वारीला सुरुवात झाली. रात्री पूर्ण अंधार असल्यामुळे आम्ही सोबत टॉर्च घेतले होते, जे खूप कामी आले. चढताना थकवा येऊ नये म्हणून बाटलीत लिंबू पाणी आणि पुरेसे पाणी सोबत ठेवले. बाहेर छान गारवा होता, पण जसे जसा पायऱ्या चढू लागलो तसं तसं अंगात प्रचंड उष्णता निर्माण झाली. तरीही आम्ही सोबत स्वेटर घेतले होते, कारण जसे जसे वर जाऊ तसे प्रचंड थंडी वाजणार होती. आम्ही किती पायऱ्या पूर्ण केल्या हे समजण्यासाठी संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी पायऱ्यांचे आकडे लिहिलेले दिसतात, त्यामुळे पुढे जाण्याचा हुरूप आणखी वाढतो. साधारण पहाटे 4च्या सुमारास आम्ही वर पोहोचलो, पण इथले मंदिर मात्र सकाळी 6ला उघडते. आम्ही पोहोचलो तेव्हा आधीच अनेक भाविक दर्शनाच्या रांगेत उभे होते. पहाटेची ती गुलाबी थंडी आणि वातावरण असलेला एक वेगळाच प्रासादिक गोडवा मनाला सुखवून जात होता. सकाळी 6 वाजता मंदिरात अतिशय भव्य आणि प्रसन्न अशी आरती झाली. त्या मंगलमय वातावरणात गिरनारचे रायाचे दर्शन आणि रात्रीचा सगळा थकवा एका क्षणात गायब. आपल्याला जाताना ठिकठिकाणी मंदिरही लागतात, काही मंदिर लागतात. जवळच अखंड धुनी आहे, जिथे भाविकांना खूप छान प्रसाद मिळतो आणि पिण्याच्या पाण्याची ही उत्तम सोय आहे. पण मित्रांनो, या संपूर्ण परिसरात व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मी तिथले थेट व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवू शकले नाही. तसंच तिथे हे मंदिर देखील सकाळीच उघडते. आता आम्ही सकाळी पोहोचलो होतो. खूप मंगलमय वातावरण होतं. मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की 2025मध्ये ऐकलेच असेल, गोरखनाथ मंदिराबाबत एक दुर्दैवी घटना घडली होती. काही समाजकंटकांनी मंदिराची तोडफोड केली होती आणि तिथल्या पुजाऱ्यांनाही अडवण्यात आले होते. त्यावेळी जुनी मूर्ती काही अशी दिसत होती, पण आता प्रशासनाने आणि ट्रस्टने तिथे अतिशय सुंदर अशा नवीन मूर्तीची स्थापना केली आहे. थोडं पुढे आल्यावर आपल्याला ते पावन अंबामाता मंदिर लागते आणि या मंदिरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर रोपवेची सोय आहे. येताना आम्ही पायऱ्या उतरण्याऐवजी रोपवेने येण्याचे ठरवले. सकाळी हवामान अतिशय सुंदर झाले होते आणि रोपवेमधून दिसणारा गिरनारचा नजराणा डोळे टिपवून टाकणारा होता. या संपूर्ण पर्वतावर कुठेही वॉशरूमची सोय नाही आहे. ती थेट तुम्हाला रोपवेच्या स्टेशनपाशीच मिळेल, त्यामुळे ही गोष्ट डोक्यात ठेवूनच नियोजन करा. रोपवेने आम्ही सुखरूप खाली आलो. खाली आल्यावर मला एक मस्तच अनुभव आला. पायथ्याशी अनेक लोक बसलेले असतात, जे तुम्हाला थकलेल्या पावलांना तेल मालिश करून देतात. 10,000 पायऱ्या चढून आल्यावर या मालिशामुळे पायांना मिळणारा आराम स्वर्गीय सुखापेक्षा कमी नसतो. त्यामुळे तुम्ही गेलात तर ही मालिश नक्की करून घ्या. तर मित्रांनो, असा होता हा आध्यात्मिक आणि थरारक गिरनारचा प्रसंगाचा अनुभव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पण थांबा, आमची सफर इथेच संपलेली नाही. जुनागडमध्ये काही अजून कुठे कुठे फिरलो, काय पाहिले, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. जो लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोला जय गिरनारी.